माझी सगळी जमीन सरकून जाते. त्यामुळं संतोष भाईला न्याय द्यायचा आहे. लढाई लढायची, संघर्ष करून ती जिंकायची सुद्धा. राहिला विषय धनंजय भाईयांनी आणि त्या देशमुख भाईच्या कुटुंबियांनी केलेल्या मागण्याचा बाबत आज फडणवीसांना सांगणं आहे की तुम्ही यांचे ज्या मागण्या आहेत त्या खऱ्यानंच मनावर पण मार्गे काढा. तुम्ही देशमुख कुटुंबाशी दुजाभाव नाही करू शकत त्या गुंड आरोपीसाठी, कारण तुम्ही आरोपी नाही सांभाळू शकत. तुम्हाला देशमुख कुटुंबीय सांभाळायला लागेल. त्यांच्यावर झालेला अन्याय त्याला वाचायला पडावे लागणार आहे. याला मुख्यमंत्री मानलं जातं. मुख्यमंत्र्यांनी गुंडाच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालणं ही योग्य भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि धनंजय कुटुंबीय भेटलं त्यावेळेस त्यांनी शब्द दिला की खंडणीतले आणि खुनातले हे आरोपी एकच, त्यांना कोणाला सोडलं जाणार. म्हणून देशमुख कुटुंबियांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासावरती मराठा समाज राज्यातला शांत आहे. त्याच शब्दावर माझं जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, आता खाली म्हणून उपयोग नाही राहिला. बहुतेक खालच्या तपास यंत्रणेचे हात बांधले की काय अशी शंका आताच यायला लागली. त्यामुळे आता ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आता मुख्यमंत्र्यावर टाकावी लागणार आहे. इथून पुढचे सगळे यश अपयश दोष हे मुख्यमंत्र्याकडेच राहणार आहेत. बहुतेक तपास यंत्रणेचे यांनी हात बांधले की काय अशी शंका 100% येते. म्हणून यांना माहिती पाहिजे तपासाच्या संदर्भातली, ती त्यांना पूर्ण SIT कडून, CID कडून आणि पोलीस प्रशासनाकडून आजच देण्यात यावी. नंबर 2चा मुद्दा त्यांचा की जे खंडणीतले आरोपी आहेत, कारण खंडणीमुळेच खून झालेला आहे. कारण हा काय उलटा प्रकार नाही, हे सरळ सरळ विषय. आणि तुम्ही तर मुख्यमंत्री आहे. जर सामान्य शेतकऱ्यांना हा विषय कळतो की पैशाची मागणी केली, खंडणीची मागणी केली म्हणून खून केला, हे जर सर्वसामान्य शेतकऱ्याला कळतं तर तुम्ही अनेक वर्षापासून प्रशासनाच्या अनुभवातले मुख्यमंत्री, तुम्हाला जर एवढी गोष्ट कळत नसली की खंडणीमुळेच खून झाला, खंडणीतल्या आरोपीला सुद्धा 302 मध्ये घेऊन मोका लावला पाहिजे. तुम्ही जर त्याला मोकळं सोडणार असाल तर कुटुंब धीर सोडणार नाही तर काय करणार? कुटुंब दुसरं काय करणार? जर त्या खंडणीमुळे खून झालाय आणि त्याच्यावरती मोका लागत नाही, त्याला 302 मध्ये घेतलं जात नाही, तर कुटुंब धीर सोडणारच ना. आणि ही बातमी जशी बाहेर पडली तसं राज्य आणि राज्यातले लोक पुन्हा डवळून निघाले. लोक मुख्यमंत्री साहेब एखाद्या बिथरतील सुद्धा आता, कारण तुमचं पाऊल चुकीचं पडायला लागलं. जोपर्यंत तुमचं पाऊल चुकीचं पडत नव्हतं तोपर्यंत हा समाजही शांत होता आणि कुटुंब पण शांत होतं. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुमचं पाऊल चुकीचं असं पडायला लागलं मुख्यमंत्र्याचं की तुम्हाला त्या कोणतरी त्यांचा धरलेला नाही की भंगार तिला आवडला देणं, ती दुसरी आहे जे मोबाईल कुठं फेकून दिला. हे भंगार पैदास यांनी मोबाईल फेकून दिला आणि यंत्रणेला 1.5 महिना झाला तरी मोबाईल सापडत नाही. किती मूर्ख, कोणाचं लक्ष नाही. तुम्हाला मोबाईल सापडत नाही त्याला सोडून काढा, ते सगळं सांगत. आणि त्या मोबाईल मध्ये बहुतेक खूप जणांचे पुरावे आहेत. तो मोबाईल फेकून दिला. याच्यात बरेच घुटणार आहेत. म्हणजे मी काय सांगतो की मुख्यमंत्र्याचं पाऊल चुकायला लागलं, याचा अर्थ असा की तुम्ही आरोपी वाचवायला लागलात अशी आता शंका यायला लागली. जो खंडणीतला आरोपी तुम्ही वाचवायला लागला